नमस्कार. श्रेया आठवलेज किचन अँड आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये जो एक डिश मिळते ती कशी करायची ते तुम्हालाच दाखवते. त्याला मी फक्त थोडा इंडियन टच दिलेला आहे. नो एग नो ईस्ट असा हा प्रकार आहे. तो आता आपण कसा करायचा ते बघूया. त्या पदार्थाचं नाव आहे आप्पमबलिक. तो कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवते. आता आप्पमबलिक कसं करायचं ते बघूया. मी दूध घेतलेलं आहे, अर्धा कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यात मी अगदी पाव चमचा लिंबाचा रस घालते. हे गरम दूध आहे, मी लिंबाचा रस घालते. अगदी पाव चमचा घातलेला आहे. गव्हाचं पीठ आहे, ते मैदा वापरतात ॲक्च्युली, पण मी गव्हाच्या पिठाचं तुम्हाला कसं करायचं ते दाखवते हेल्दीच्या दृष्टीने. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप म्हणजे आपली नॉर्मल 1.5 वाटी बरोबर होतं ते. 2 पिंच मीठ घालते. अर्धा चमचा नॉर्मल चमचा घेतलेला आहे तेवढी बेकिंग पावडर घालते त्याच्यात मी. तसंच पाव चमचा सोडा घालते, खायचा सोडा जो असतो तो घालते पाव चमचा. 1 चमचा साखर घालते, पिठी साखर काही घातलेली आहे, पावडर शुगर ती घालते. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. हे दूध घालते त्याच्यात, मग आपण थोडा लिंबाचा रस घातला होता. चमचे साजूक तूप घालते, ते गरम करून पातळ करून घातलेलं आहे त्याच्यात. हे आता आपल्याला डोशासारखं, अगदी डोशा इतपत नाही पण असं चांगलं आपल्याला फ्लो त्याचा चांगला येईल असं आपल्याला करायचं आहे, पातळ करायचं आहे ते. जवळजवळ 1 ग्लास पाणी त्याच्यात मावलेलं आहे. हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे, अगदी स्मूथ झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, आपण डोशाला करतो किंवा आपण घरी घावन करतो तांदूळाच्या पिठाचे, त्याला करतो तसं झालेलं आहे. हे छान तव्यावर पसरलं गेलं पाहिजे इतकंच आपल्याला करायचं आहे. आपण क्रिस्पी करतो आहे हे आप्पमबलिक, तर त्याच्याकरता हे बघा तुम्हाला दिसलं असेल किती छान झालं आहे. शेंगदाणा कूट आहे हे, ह्याच्यात मी 2-3 चमचे साखर घालते, पिठी साखर. हे आपण मिक्स करूया आणि हे आपल्याला त्या आप्पमबलिकवर स्प्रेड करायचं आहे वरनं. त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप सुंदर येते, छान लागतं. तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाची पावडर जरी वापरली तरी चालू शकेल. तवा तापलेला आहे, आता आपण घालूया. आपल्याला क्रिस्पी करायचं आहे, त्यामुळे छान तो हे बॅटर चांगलं व्यवस्थित स्प्रेड करून घ्या, छान पसरून घ्या. गॅस मिडियमवरच आहे आणि आपल्याला हे क्रिस्पी करायचं आहे. ते सगळ्या साईडकडून ते निघालं की आपण काढूया ते. आता आपण साईडने थोडंसं तूप सोडूया, अगदी थोडं मी तूप साईडने घातलेलं आहे. हे आता होत आलेलं आहे. ह्याच्यावर मी थोडी साखर थोडीशी घातली, ही साधी पिठी साखर घातलेली आहे. मग अशी आपण शेंगदाणा कूट आणि साखर मिक्स केलेलं होतं ते घालते त्याच्यावर. हे ह्यातलं मेन आहे, ह्याच्यामुळे त्याची चव खूप छान येते. ते आपल्याला भरपूर घालायचं आहे, असं छान ती चव त्याची आली पाहिजे आपल्याला छान अशी. त्याच्यात थोडंसं बटर घालते, म्हणजे ते एकदम सुंदर लागतं. लहान मुलं अगदी आवडीने खातात हा प्रकार. आपलं झालेलं आहे, आता मी काढते हा बघा. इथे त्याच्यावर मी खूप छान त्याला टेस्ट येते. आता आपला होत आलेला आहे हा, बघा हा झालेला आहे आता आपला. बघा किती छान इझी निघतोय अगदी. आणि असं आपल्याला हा फोल्ड करायचा आहे. बघा तुम्हाला कलर त्याचा दिसेल किती सुंदर झालेला आहे. हे आपले आप्पमबलिक तयार झालेले आहेत. ह्याला आपण पॅनकेकसुद्धा असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला हा प्रकार आवडेलच. हा अगदी सोपा आहे, घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यातनं आपण कधीही करू शकतो. ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, त्यामुळे प्रोटीन्स जातात. आपलं गव्हाचं पीठच वापरलेलं आहे, त्यामुळे अतिशय हेल्दी प्रकार आहे. लहान मुलांना खूप आवडेल. तुम्ही नक्की हा प्रकार घरी करून बघा, तुम्हाला आवडेलच. तसेच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचे कॉमेंट्स द्या आणि माझ्या चॅनलला
जाजा प्रकार आहे, हेल्दी प्रकार आहे. तुम्ही नक्की करून बघा हा प्रकार. हे बघा, हे कट केलेले आहेत. तुम्ही हे गरम गरम सर्व करा. गरम गरम खूप छान लागतात हे. तर आपला आंबोली रेडी झालेला आहे.